कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्याकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार। पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये डेमो दाखवला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उपस्थिती। मतांची चोरी ना महाराष्ट्रात ना देशात। गेल्यावेळी 75 लाख मतं वाढल्याचं बोलले, आता 1 कोटी मत वाढल्याचं बोलतायत। राहुल गांधींची हार्ड डिस्क खराब झाली आहे। फडणवीसांची टीका, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी यंत्रणांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे। राहुल गांधींना फडणवीसांचं उत्तर। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर। निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चामध्ये राहुल गांधी सहभागी होणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोर्चाला उपस्थित राहणार। इंडिया आघाडीमध्ये उद्धवराव विश्वप्रवक्ते पेंग्विनची ही जागा। इंडिया आघाडीच्या बैठकीतील उद्धव ठाकरेंचे फोटो ट्विट करत शीतल म्हात्रे यांची टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे 6व्या रांगेत बसल्यानं टीका। ज्याचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे ते उत्तर भाजप देत आहे। राहुल गांधी यांच्या आरोपांवरून यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका। निवडणूक आयोगानं भाजपचा मुखवटा बाजूला सारला पाहिजे, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। अच्छे दिन आल्यानं आम्हाला देखील काही मिळेल हे भाव सोडा। सरसंघचालक मोहन भागवतांनी कान टोचले। सत्तेच्या लाभाची आशा असणाऱ्यांना भागवतांनी सुनावलं। प्रांजल केवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ। बऱ्याच व्हिडिओमध्ये केवलकर स्वतः दिसतायत। रुपाली चाकणकर यांचे गंभीर आरोप। पुणे पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी चौकशीची ही मागणी। रोहिणी खडसे आणि माझं तोंड बंद करण्यासाठी सरकारचे उपद्रव सुरू। एकनाथ खडसे यांचा आरोप, मुलींच्या तक्रारी आल्या असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, मात्र चाकणकरांना हे सर्व मांडण्याचा अधिकार कोणी दिला? एकनाथ खडसे यांचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यात। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामध्ये विविध प्रकल्पांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। पुणे शहरामधील वाहतूक व्यवस्थेच्या व्यवस्थापन आराखड्याचं सादरीकरण होणार। अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबेंना खडसावलं। अजित पवार पाहणी करत असताना चाकणच्या चौकामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली होती। जनभावनेमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातून दबाव नव्हता। शहांनी मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका घेतली होती, सूत्रांची माहिती। ऊसतोड महामंडळाचा कारभार अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावा, धनंजय मुंडेंची अजित पवार यांच्याकडे मागणी। तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बोलावं लागेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। उत्तर काशीमध्ये महाराष्ट्रातील 150 पर्यटक अडकले। 120 जणांशी संपर्क झाल्याची माहिती। 31 जणांसोबत संपर्कासाठी प्रयत्न। उत्तर काशीमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठी हानी। भारतासोबत व्यापारावर चर्चा पुढे जाणार नाही। समस्या सुटल्यानंतर भारतासोबत चर्चा होईल। 50% टॅरिफ लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही। या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल। सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा ईडीला झापलं। ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतित आहोत, न्यायमूर्तींचं वक्तव्य। जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। प्राध्यापक झहूर अहमद भट आणि सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद अहमद मलिक यांच्याकडून कोर्टामध्ये याचिका। निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला देखील सुरुवात। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख। 22 ऑगस्टला कागदपत्रांची छाननी केली जाणार। गोळीबार प्रकरणी महेश गायकवाडांची उच्च न्यायालयामध्ये धाव। गणपत गायकवाड यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास योग्यरित्या होत नसल्याचा आरोप। तपासासाठी सीबीआय किंवा एसआयटी स्थापन करण्याची याचिकेतून मागणी। माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। यशवंत वर्मा यांचं वर्तन विश्वासार्ह नाही। महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास कोर्टाचा नकार। स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी 10,000 सुरक्षा रक्षक तैनात। उपपोलीस आयुक्तांना कार्यक्षेत्रामध्ये कडक नजर ठेवण्याचे निर्देश। ऊसतोड महामंडळाचा कारभार अजित पवारांनी स्वतःकडे घ्यावा, धनंजय मुंडेंची मागणी। तर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलावं लागेल। सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्याशी देखील बोलावं लागेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया।
पडळकरांच्या कार्यकर्त्याचा फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न, काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण, शरणू हांडे असं अपहरणाचा प्रयत्न झालेल्या कार्यकर्त्याचं नाव, आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक. बदलापूर शहरामधील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी, भाजप आमदार किसन कथोरे यांचा आरोप. किसन कथोरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. 15 ते 16 प्रभागांमध्ये हेराफेरी झाल्याचा कथोरे यांचा आरोप. अनिल कुमारांची आज ईडी चौकशी. ईडीनं मागितलेली आर्थिक दस्तऐवज गोळा करण्यासाठी अनिल कुमार यांनी वेळ मागितला होता. उदय सामंत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेणार. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठका होणार. शेतातील एआय तंत्रज्ञानासाठी मोदींकडून 13,000 कोटींची तरतूद. धाराशिवमध्ये विठ्ठल साई साखर कारखान्याकडून आयोजित तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तुळजापूर मंदिर विकास आराखडा सादर. मात्र तुळजापूर विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी फडणवीसांनाच मुख्यमंत्री व्हावं लागलं. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नासेर शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नासेर शेख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. सुनील तटकरे यांना पत्र लिहून संग्राम जगताप प्रकरणामुळे राजीनामा दिल्याचा खुलासा. कापूस खरेदी वेळेतच सुरू झाली पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं कापूस महामंडळाला बजावलं. या संदर्भात 2 आठवड्यात हमीपत्र सादर करण्याचे आदेश. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. हिंगोलीमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा. नाशिकमध्ये मालगाडीचा डबा रुळावरून घसरला. नांदगाव रेल्वे स्थानक यार्डाजवळची घटना. तर हा डबा आता रुळावर आणत पुन्हा एकदा गाडी मार्गस्थ करण्यात आली. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये 21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांचे आदेश. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. फरार वनरक्षक रणजित दुर्योधनला गोंदियामधून अटक. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून गावाकडे जात. मालेगावमध्ये जन्ममृत्यू रजिस्टरमध्ये खाडाखोड करणं ग्रामसेवकाला भोवलं. ग्रामसेवकाला त्याच्यासोबतच 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आल्याची माहिती. रत्नागिरीमध्ये खासगी बसमध्ये एका महिलेची छेड काढल्याचा प्रकार. पोलिसांनी महिलेचा तक्रार अर्ज घेतला. तक्रार अर्ज दिल्यानंतर बस सिंधुदुर्गकडे रवाना. नागपुरात प्रियकराकडून प्रेयसीवर चाकून हल्ला. तरुणी गंभीर जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. खापरखेडा पोलिसांकडून आरोपीला अटक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.